परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाचलुचपत पथकाने ताब्यात घेतलाय। तक्रारदाराकडून सालन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी 50,000 रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती आणि या तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून कारवाई केली। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काय घडतंय नेमकं परळीमध्ये? नक्कीच बीडच्या परळीमध्ये जे तहसीलदार आहेत व्यंकटेश मुंडे यांनी सोलन्सी प्रमाणपत्र देण्यासाठी एका अर्जदाराला 50,000 रुपयाची मागणी केलेली होती आणि या मागणीनंतर तडजोड आणखी 20,000 रुपये देण्याचे ठरले आणि हा संपूर्ण प्रकार परळीच्या तहसीलमध्ये घडलेला होता। तक्रारदाराने बीडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज सापळा लावून दुपारी 2च्या दरम्यान तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय बीडच्या परळीमध्ये देखील मंत्रालयासारखंच प्रकरण समोर येत आहे।